ANS न्यूज। मला माहिती आहे की सुभाषनगर मध्ये बहुतेक बिल्डिंग ज्या म्हाडाच्या 56 बिल्डिंग आहेत त्यापैकी बऱ्याचशा बिल्डिंग जवळपास 80% बिल्डिंगचं या ठिकाणी रिडेव्हलपमेंट चालू आहे। आज हा इन्सिडेंट 36 नंबर बिल्डिंग मध्ये झालेला आहे। आपल्याला हे पण माहिती असेल की गेल्या 5-6 महिन्यापूर्वीच 16 नंबर बिल्डिंग मध्ये इन्सिडेंट होऊन एक कामगार मृत्युमुखी पडला। कुठल्याही प्रकारची सुरक्षा या ठिकाणी सुरक्षाचे उपकरणाची अवलंब होत नाही। आज आपण बघितलं की ही 36 नंबर बिल्डिंग आदित्यराज ग्रुप कडे आहे। 10व्या माळ्यापर्यंत काम गेलेलं आहे। आज आपण बघितलं की या ठिकाणी जो लिफ्टचा डक आहे त्या डकच्या वर 10व्या माळ्यावर फरांची बांधलेली आहे। प्लाय होता साधा आणि 6 कामगार त्या ठिकाणी काम करत होते। 6 कामगार काम करत असताना त्यांचं वेट कदाचित त्या पेलू शकलं नसेल फरांचीने आणि कुठल्याही प्रकारचे त्यांच्याकडे सेफ्टी बेल्ट नव्हते। सेफ्टी बेल्ट नसल्यामुळे जी फरांची तुटली ते 6च्या 6 कामगार तसे 10व्या माळ्यावरून खाली आले आणि एक माणूस ऑन द स्पॉटच एक कामगार गेला आणि 5 लोकांना आता या ठिकाणी राजावाडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि ते सुद्धा मृत्यूशी झुंज देताना आपण बघतोय। कुठल्याही प्रकारे बिल्डर या ठिकाणी कुठल्याही सुविधा बघत नाहीत। कॉन्ट्रॅक्टरला बिल्डिंग घ्यायची डेव्हलप करण्यासाठी आणि सब कॉन्ट्रॅक्टर नेमायचे। सब कॉन्ट्रॅक्टर केवळ नफा कमवण्यासाठी कामगारांच्या आणि गरीब कष्टकऱ्यांच्या जीवनाशी खेळतायत। अशा प्रकारची ही भयावह परिस्थिती आहे। ANS लाइव न्यूज इस वक्त मौजूद हूँ मैं सुभाष नगर में। आप देख रहे हैं ये जो बिल्डिंग दिख रहा है इसके ऊपर 10वें माले से 6 लोग कहीं ना कहीं जो कामगार है उसके जीव के साथ मतलब खेला जा रहा है, उसके जान के साथ उसको कीड़े मकोड़े समझा जा रहा है। ना कोई सेफ्टी बेल्ट है ना कोई कुछ है उनके पास और डायरेक्ट काम के लिए बिल्डर को क्या काम से मतलब है, उनकी जान से मतलब। आज जिसका यहाँ पे कहा जा रहा है सूत्रों के अनुसार खबर मिली है कि एक जन ऑन द स्पॉट खत्म हो गया और 5 जन की जो अवस्था है बहुत बुरी है। अभी उनको राजावाड़ी लेके गया। आइए देखते हैं यहाँ के लोग क्या कहते हैं। इस तरीके का अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज। आता चेंबूरमध्ये सुभाषनगर इथे मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे। पण इथं नागरिकांना ध्रुवीकरण आहे त्याचा पण त्रास होतोय। त्यांना काही लोकांना हृदयाचा त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय। त्याच्यावर पण लक्ष ठेवणं पाहिजे या बिल्डर लोकांनी जे काम चालू आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जेवढे पण कामं चालू आहे सुभाषनगरमध्ये आणि या चेंबूर नगरीत त्या बिल्डर लोकांनी आपल्या कामगारांची एक सुरक्षा म्हणून एक त्यांचं इन्शुरन्सही जेणेकरून त्यांना काही इजा झाली तर त्यांच्या कुटुंबांना तरी ते एक सुरक्षा कवच भेटू शकतं। त्या निमित्ताने तुम्ही त्यांना एक सुरक्षा कवच द्या किंवा ते आहे की नाही त्याचा आम्ही मग नंतर आम्ही अपडेट घेऊ, पण तुम्ही त्यांना एक द्यावे। आता हे आदित्यराज बिल्डर आहे सुभाषनगर येथील, त्यांच्याकडनं आता त्यांच्या इकडचे जे 6 कामगार आहेत ते वरून डक जो आहे लिफ्टचा त्याच्यावरून जे खाली पडलेत। पण आता ही घटना घडली आहे पण एक अपघातच झालाय। पण पुढे असं होऊ नये म्हणून प्रत्येक बिल्डरने चेंबूरमधील हे एक अपघात कसा न होऊ याच्यावर एक बैठक घ्यावी प्रत्येक। नाही ते आता आम्ही त्याचा पाठपुरावा बघतो। आता पुढे आता याची कारवाई चालू आहे, आता बघू हे आता हे होऊन जाईल। पुढे आम्ही येऊन एकदा चौकशी करणार आहे कामगारांना काय दिलंय की नाही कम्पेन्सेशन हे पण आम्ही बघणार आहे ना। आम्ही ते बघू, आम्ही ते खात्रीने आम्ही त्यांचा दाद देऊ, त्यांना विचारू काय झालंय काय सवय हे आता पाहायला पाहिजे। कारण का जसं मी म्हटलं की ज्या वेळेला बिल्डिंग परमिशन किंवा बिल्डिंग प्लॅन अप्रूव्ह होतो त्याच वेळेला ह्या सगळ्या कंडिशन्स त्यामध्ये घातलेल्या असतात की अशा ज्या कन्स्ट्रक्शनची कामं चालू असतात तेथे सेफ्टीला हा महत्त्वाचा मुद्दा असतो। सेफ्टीला महत्त्व दिलं पाहिजे आणि असे अपघात होऊ नये म्हणून जास्तीत जास्त काळजी घेणं हे अपेक्षित आहे। पण ते होतं की नाही हा फार मोठा प्रश्न आहे आणि अथॉरिटी यामध्ये काय लक्ष घालते की नाही हा सुद्धा दुसरा प्रश्न आहे। आता हे कारवाई करणं माझ्या हातामध्ये नाही, जे अथॉरिटी आहेत त्या अथॉरिटीने योग्य ती कारवाई करायला पाहिजे। कारण जसं मी म्हटलं की याच्यामध्ये परमिशन देतानाच हे क्लॉज नमूद केलेलं असतं की ह्या सेफ्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही योग्य ती काळजी घेतली पाहिजे, त्यांचा विमा उतरवला पाहिजे। हे महत्त्वाचं त्याच्यामध्ये असतं की त्या मजुरांचं जे काम करतात त्यांचा विमा सुद्धा उतरवणं हे जरुरी असतं। पण आता ह्या गोष्टीचं पालन होतं की नाही हा मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। तुम्हाला लेटर देतात कारण ही एकदाची घटना नाही झाली, ही 2-3 वेळा सुद्धा घटना झालेली जेवढे विकसक आहेत मुंबईमध्ये तेवढ्यांवर ह्या प्रकारची कायदा आणि कानून तुमच्या याने हे झालं पाहिजे। की मी देवेंद्र साहेबांना बी देवाभावांना पण मी लेटर पाठवते आणि मी सर्वच अधिकाऱ्यांना म्हाडाच्या वगैरे सर्व अधिकाऱ्यांना लेटर पाठवून। आणि ही आत्ताची एक घटना नाही, यापूर्वी सुद्धा इथे 2-3 घटना झाल्याच्या नंतर काही ही विकसक आणि महानगरपालिका जर जागे होत नसतील तर ह्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं माझं तुम्हाला निवेदन आहे।
स्थानिक नगरसेविका इकडच्या श्रीमती आशाताई मराठे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांची तब्येत बरी नव्हती, त्या हॉस्पिटलाइज होत्या, पण तरी सुद्धा त्यांना मी येणार हे कळलं आणि शिवाय त्यांच्या विभागात ही दुर्घटना झाली हे कळल्यानंतरही त्या आलेल्या आहेत या ठिकाणी. त्यांनी पत्र दिलेलं आहे. आम्ही तर वारंवारच बोलतो, मुंबईमध्ये कमीत कमी 2250 डेव्हलपमेंटची, विकासकांची, कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत आणि वारंवार मी याच्यावरती बैठका घेते. एकतर आपण बघितलं की AQR पण त्या पद्धती वाढलेलं आहे, संपूर्ण AQI. तर ह्या पद्धतीने आपण विकासक आणि त्यांनी घेतलेले सेफ्टी कॉज ह्याच्यावरती हे तर होता कामा नये. ही फार दुर्दैवी घटना आहे, पण ह्याच्या पुढे पण झाली नाही पाहिजे आणि ह्याच्या अगोदर झालेली आहे त्यावरती पण जर स्थानिक त्या ठिकाणी प्रशासन असेल, महानगरपालिका असेल किंवा म्हाडा प्रशासन असेल, यांचं त्याच्यावरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. जर ते नसेल तर मग ह्या दुर्घटना होण्यासाठी कुठेतरी तेही जबाबदार आहेत असं मी म्हणते. मी आता हे तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगते. आमच्या मुंबईच्या महापौर ऋतुताई जी परत आता इथे आमचे उपमहापौर सुद्धा आलेले होते, किशोरीताई पण आलेल्या होत्या आणि मी ताबडतोबीने मी हॉस्पिटलमध्ये होते, परंतु मी येऊ शकले नाही. मी आता परत मला जायचंय, पण ऋतुताई आमच्या महापौर येतात तर त्यावेळेस मला येणं गरजेचं होतं, म्हणून मी ताबडतोबीने हे लेटर सुद्धा टाईप केलेलं आहे. मुंबईतील सर्व जेवढे बांधकाम करतायत त्यांची सुरक्षा करण्याचं मोहीम राबवण्याचं निर्देश त्यांना द्यावेत. परत त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याकडून सुरक्षा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना द्यावेत. कामगार सुरक्षेपर्यंत निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी एक समान सुरक्षा मार्गदर्शन असेच लागू करण्यात आले पाहिजे. मुंबईत खूप ठिकाणी, माझ्या विभागामध्ये ही तिसरी घटना आहे, 3री ते 4थी घटना आहे आणि अशा झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे. सर्वच अधिकारी जर याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना जर वेळोवेळी माहिती असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणून मी आता ह्याच्या पुढे मी म्हाडाचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, सर्वच ह्याच्याशी जेवढे जोडलेले अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई, विकासकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, गुन्हे झाले पाहिजे. कारण हे मनुष्य काय साधे काम करणारे बिचारे बाहेरून आलेले आहेत, त्यांच्याही घर आहेत, त्यांच्या फॅमिली आहेत आणि त्यांच्यामधून एखादा माणूस हा निघून जातोय आणि त्याच्यावर त्यांचं पोटपाल चाललेलं असतं. तर अशा लोकांवर जर अपघात होत असतील, जर काही सुरक्षा न देता त्यांच्यावर हे अपघात होऊन त्यांचा जीव जात असेल तर ह्या विकासकांवर पण कारवाई झाल्या पाहिजे. सदृश्य मनुष्यवधाचा हा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे असं मला वाटतं.